गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. नवीन दिवस, नवीन सकाळ आणि आजचा नवीन डबा. आज आहे शनिवार, त्यामुळे यांना ऑफिसमधून लवकर यायचं आहे. पोळी भाजीचा तर बेत काय नाही आहे आज. तर आज मी बनवते यांच्यासाठी व्हेज नूडल्स. म्हणजे माझ्या पद्धतीचे, घरगुती पद्धतीचे व्हेज नूडल्स आहेत. मी कसे करते ते बघा. 2 पॅकेट हाक्का नूडल्सचे पॅकेट घेतले आहेत मी. पाणी घेऊन त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून ते पाण्याला एक उकळी आली की ते नूडल्स आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. हे हाक्का नूडल्सचं जे मी ब्रँड वापरले आहे त्याचे नूडल्स लवकर शिजतात, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. माझे नूडल्स जरा जास्त शिजले होते, त्यामुळे ते मऊ झाले होते. थोडंसं हलकं 80% नूडल्स शिजले की ते लगेच गाळून घ्या तुम्ही. आणि गाळून घेतले की थंड पाण्यामध्ये थोडंसं त्यावर थंड पाणी टाकून ते थोडे असे हाताने सैल करा, म्हणजे ते मोकळे मोकळे होतील. आणि त्याचसोबत मी नूडल्ससाठी लागणाऱ्या भाज्या पण चिरून घेतल्यात. भाज्यांमध्ये मी शिमला मिरची, कोबी, कांदा, गाजर हे अशा प्रकारे लांब 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 चिरून घेतलं आहे. आता बघूया फोडणीसाठी मी काय करते ते. फोडणीसाठी मी पहिलं गाजर तेलामध्ये परतून घेते. कारण गाजर जरा कडक असतं, त्यामुळे ते अर्धा एक मिनिट मी आधी परतून घेते, म्हणजे ते मऊ होईल. गाजर घातल्यावर मी त्यामध्ये शिमला मिरची घालते. शिमला मिरची काही शिजायला वेळ नाही लागत आणि मऊ पण लगेच होते, त्यामुळे गाजर, शिमला मिरची आणि कोबी पण मी उभा चिरून घेतला आहे. आणि त्याचसोबत कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे. हे सगळं मी तेलावर आधी परतून घेते. हे थोडंसं मंद आचेवर परतायचं नाही आहे आपल्याला, हाय आचेवर परतायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित परतलं जातं. सोबतच मी या भाज्यांना लागणारं मीठ घालून घेते. आलं लसूण पेस्ट घातली आहे याच्यामध्ये. आलं लसूण पेस्टने चांगला स्वाद येतो नूडल्सला. आणि एकापाठोपाठ एक आता मी सगळे सॉस घालते. हे ग्रीन चिली सॉस घातला आहे मी तिखटपणासाठी. रेड चिली सॉस घातला आहे मी तिखटपणासाठी आणि कलर येण्यासाठी. सोया सॉस आपल्याला थोड्या वेळाने घालायचं आहे. हे सगळं आधी आपण एकत्र मिश्रण करून घेऊया भाजीचं. आणि त्यासोबत मी सोया सॉस घातला आहे. सोया सॉसची क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवायची. सोया सॉस जास्त झालं तर नूडल्स आंबट पण होतात आणि त्यांचा कलर पण चेंज होतो, त्यामुळे मी सोया सॉस थोडासाच घातला आहे एकदम. भाज्या व्यवस्थित एकजीव करून घेऊया, परतून घेऊया. हाक्का नूडल्सचा नूडल्स मसाला मी मिक्स केला आहे भाजीमध्ये आणि व्यवस्थितपणे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे. आता आपले नूडल्स पण गार झाले आहेत. हे नूडल्स मी ह्या भाजीच्या आणि सॉसच्या मिश्रणामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थितपणे भाजीमध्ये, सॉसमध्ये हे नूडल्स परतून घेते. 2 चमच्यांनी आपल्याला हे नूडल्स परतायला लागतील, जेणेकरून त्याला व्यवस्थितपणे तो भाजीचा मसाला लागेल. नूडल्सला व्यवस्थित भाजीचा मसाला लागला आणि हे नूडल्स आपल्याला व्यवस्थितपणे हाय फ्लेमवर परतायचे आहेत. सोबतच मी थोडासा उरलेला जो नूडल्सचा मसाला होता हाक्काचा तो टाकला आहे. तर अशा प्रकारे मी सगळं एकत्र करून घेते आहे. मंद आचेवर आपल्याला नूडल्स परतायचे नाही आहेत, मोठ्या आचेवरच परतायचे आहेत. ते व्यवस्थित परतले जातात आणि त्यांना सगळ्या बाजूने धग लागते. वरून मी थोडीशी शिमला मिरची घातली आहे, कोथिंबीर घातली आहे आणि थोडासा माझा कोबी उरला होता तो घातला आहे. आणि अशा प्रकारे आपले घरगुती पद्धतीचे हे नूडल्स तयार आहेत. झटपट होतात. मुलांना टिफिनसाठी, हजबंडना टिफिनसाठी हे नूडल्स खूप छान आहेत. सकाळच्या गडबडीमध्ये छान होतात. एकदा नक्की करून बघा. बाय.